हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? चला आज बनवूया आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला भाजी. अगदी सोप्या पद्धतीने मी इथे दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी मी इथे पनीर घेतले आहे 1/2 किलो. तर त्याचे आपल्या आवडीनुसार आपण कट करून घ्यायचे आहे. छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतात तसे कट करून घ्यायचे आहे. ही भाजी खूप टेस्टी लागते आणि एकदम मार्केटसारखी रेस्टॉरंटसारखी होते. तर हे पहा, ह्या प्रकारे आपण असे तुकडे करून घेतले आहे. जास्त मोठेही नाही, बारीकही नाही, मीडियम साईजचे. तर आपण इथे एका पॅनमध्ये मी तेल घेतले आहे. आपण फ्राय करून घेणार आहोत थोडे पनीर. तेल गरम झाल्यानंतर आपण एक एक करून सर्व पनीरचे तुकडे आपण फ्राय करून घेणार आहोत. खूप कमी वेळामध्ये आणि अगदी टेस्टी अशी भाजी बनते ही. आणि तुम्ही कधी पण बनवू शकता आणि पाहुणे घरी आले तर खूपच लवकर अशी तयार करू शकतात. तर हे बघा, या प्रकारे आपण फ्राय करून घेणार आहोत. आणि पनीर जास्तही फ्राय नाही करायचे फ्रेंड्स. मी कधीच पनीर जास्त फ्राय करत नाही, कारण ते जास्त फ्राय केल्यामुळे काय होतं, एकदम रबरासारखे बनते आणि त्याची टेस्ट तशी लागत नाही. सॉफ्टनेस जसा असतो तो कमी होऊन जातो त्यामुळे. तर इथे थोडेसे मी ताटामध्ये पाणी घेतले, त्यामध्ये थोडे मीठ टाकले. ते तुकडे आपण त्यामध्ये टाकणार आहोत. फ्राय केल्यामुळे ते कडक होता म्हणून ते पाणी टाकल्यामुळे ते छान असे नरम होतात. नंतर त्याच पॅनमध्ये आपण कांदा रफली चिरलेला आहे, मी जास्त बारीक नाही चिरला आहे, मोठाच असा चिरला आहे, तो फ्राय करून घ्यायचा आहे. 2 मोठे कांदे घेतले आहे मी इथे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकतात. आणि इथे अद्रक आणि लसूण घेतले आहे मी. लसणाच्या 7-8 पाकळ्या आणि अद्रक घेतला आहे, ते पण फ्राय करून घ्यायचं आहे छान. थोडासा कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे, जास्तही नाही करायचे आहे. थोडेसे कच्चे, पण कांद्यामध्ये खूप पाणी असते म्हणून फ्राय केल्यामुळे ते कमी होऊन जाते. त्यामध्ये 2 टमाटे टाकले आहे मी आणि मीठ टाकले आहे. मिठामुळे छान व्यवस्थित फ्राय होईल आणि लवकर शिजतं कांदा आणि टमाटा. तर छान आलटून पलटून फ्राय करून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये थोडी कोथिंबीर मी इथे ॲड केली आहे, ती पण आपण फ्राय करून घेणार आहोत. नंतर यामध्ये मी छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये 2 मिरच्या, मी हिरव्या मिरच्या ॲड केल्या आहे, त्या पण आपण फ्राय करून घेणार आहोत. हे पहा, या प्रकारे. तर आता आपला रेडी आहे मसाला. तर आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. थंड होण्यासाठी 5 ते 10 मिनटं ठेवणार आहोत. थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. हे पहा, थंड व्हायला ठेवणार आहोत. नंतर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आपला मसाला रेडी आहे. तर आपण आता भाजीची तयारी करून घेऊ. तर त्याच कढईमध्ये जे तेल होते, आपण त्याच तेलामध्ये आता खडे मसाले ॲड करणार आहोत. मी इथे दालचिनी, लवंग, तेजपत्ता, शहाजिरे असे थोडेफार मसाले घेतले आहे. फ्राय करून घेतल्यानंतर आपण हे पहा, किती छान प्रकारे आपला मसाला रेडी आहे. तर आपण टाकून घेणार आहोत. मसाला फ्राय करणार आहोत छान. आलटून पलटून छान तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये
मसाले ॲड करायचे आहे। इथे लाल मिरची पावडर 1 चमचा घेतली, हळदी पावडर घेतली अर्धा चमचा, धने पावडर 1 चमचा घेतली आहे। नंतर इथे मी मार्केटमधला जो पनीर मसाला असतो तो मी इथे घेतला आहे। तुम्ही कोणताही पनीर मसाला घेऊ शकता, तो ॲड करायचा आहे। इथे छान मिक्स करून घ्यायचे आहे, सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहे। इथे थोडासा अर्धा चमचा मी गरम मसाला पण घेतला आहे, ऑप्शनल आहे पण घेऊ शकता, छान टेस्ट येते। नंतर आपण पनीर फ्राय केलेले आहे ते त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत। फ्रेंड्स, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ कुठून बघता आहेत ते सुद्धा नक्की कळवा। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत। नंतर आपण पाणी ॲड करून घेणार आहोत। हे पहा, नंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत आणि छान उकळी आल्यानंतर शिजल्यानंतर रेडी आहे आपले मसाला पनीर घरच्या घरी, रेस्टॉरंट स्टाईल। खूप टेस्टी होते, एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।